नमस्कार. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बोर्डाच्या पुस्तकातील 5वा प्रॉब्लेम सोडून दाखवणार आहोत. आतापर्यंत 4 प्रॉब्लेम झालेले आहेत आणि यानंतर 5वा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सोडून दाखवत आहोत. नमस्कार. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा आता स्क्रीनवरती डिस्प्ले होईल. तो व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचा आणि नेहमीप्रमाणे मग पुढे व्हिडिओ पाहायला सुरुवात करायची. जर काही डिफिकल्टीज वाटल्या, काही अडचणी आल्या तर तसं कमेंटमध्ये कळवावं. त्याचा रिप्लायद्वारे योग्य ते गायडन्स केलं जाईल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांचा ह्या युनिटचा चांगला अभ्यास होईल. तर चला सुरू करूया आपण आजच्या 7व्या लेसनना. प्रॉब्लेम नंबर 5, लेसन नंबर 7. आता स्क्रीनवरती जो प्रॉब्लेम आहे तो लिहून घ्या आणि त्याच्यापुढे मग आपण सोल्युशन कंटिन्यू करतोय. आज आपण हा जो 5 नंबरचा प्रॉब्लेम आहे तो सोडवत आहे आपण. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा तुम्हाला बोर्डाच्या पुस्तकात 34 नंबरच्या पानावर सापडेल. या प्रॉब्लेमचं नाव आहे मेसर्स सुदर्शन ट्रेडर्स इन पार्टनरशिप फर्म इन विच राम कृष्ण आर पार्टनर. राम आणि कृष्णा हे 2 पार्टनर आहेत. दे शेअर प्रॉफिट अँड लॉस इन द रेशिओ ऑफ 3:2. 3:2 रेशिओमध्ये ते नफ्याची वाटणी करतात. पुढे पाहूया. ओपनिंग स्टॉक आपण नेहमी ट्रेडिंग अकाउंटला लिहित असतो. कॅपिटल आपण कॅपिटल लिहितो. तर करंट अकाउंटला लिहितो. आता कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट हे 2 अकाउंट असतील तर आपण कॅपिटल अकाउंट करत नाहीत. आपण कॅपिटलचा हा जो बॅलन्स आहे हा डायरेक्ट आहे तसाच लायबिलिटी साईडला लिहित असतो. या मागील 4 प्रॉब्लेमपेक्षा या प्रॉब्लेममध्ये नवीन काय आहे तर ते नवीन आहे करंट अकाउंट. ते आपण शिकूया. आणि आपण कॅपिटल अकाउंट करायचं शिकलेलो आहोत. त्याच पद्धतीने तसंच सेम करंट अकाउंट करायचं असतं आणि करंट अकाउंटचा बॅलन्स मग बॅलन्स शीटला लिहायचा असतो. यापूर्वी आपण कॅपिटलचा बॅलन्स शीटला लिहित होतो. आता आपल्याला करंट अकाउंटचा बॅलन्स लिहायचा आहे आणि कॅपिटल अकाउंट करायचंच नाही आहे. कॅपिटल अकाउंट डायरेक्ट आपल्याला आहे तसे लायबिलिटी लिहायचे. बदल एवढाच आहे. आणि ह्या मेथडला फिक्स कॅपिटल मेथड म्हणतात. म्हणजे या ठिकाणी कॅपिटल 1,60,000च दिसेल, कृष्णाचं 80 दिसेल. कॅपिटल बदलत नाही म्हणून या मेथडला फिक्स कॅपिटल मेथड असे म्हणतात. मग जो काय बदल आहे तो या बॅलन्सेसमध्ये होत असतो. तर चला पुढे हे आपण आता याचं करंट अकाउंट तयार करणार आहोत. पुढे आहे परचेसेस. तर परचेसेस माहीत आहे, ट्रेडिंगला लिहितो. सेल्स ट्रेडिंगला लिहितो. डेटर्स ही असेट आहे. क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे. बिल रिसिवेबल ही असेट असते. बिल्स पेबल ही लायबिलिटी असते. कमिशन आहे हे प्रॉफिट अँड लॉसला लिहायचं आहे. वेजेस ट्रेडिंग अकाउंटला लिहायचं आहे. सॅलरीज प्रॉफिट अँड लॉसला लिहायचं आहे. फर्निचर असेट आहे. प्लांट अँड मशिनरी असेट आहे. RDD आपल्याला प्रॉफिट अँड लॉसला घ्यायचं आहे. इन्व्हेस्टमेंट ही असेट आहे. लोन अँड ॲडव्हान्सेस गिवन. आता लोन आणि ॲडव्हान्सेस गिवन दिलेले आहेत. व लोन आहे, कर्ज आहे, म्हणजे आपल्याला ती लायबिलिटी वाटेल, परंतु त्याचा बॅलन्स पाहायचा तो कुठं आहे. हा डेबिट कॉलममध्ये आहे. मग डेबिटचा बॅलन्स म्हणजे ती असेट असते. जर हे लोन लोकांकडून घेतलं असेल तर ते क्रेडिटमध्ये असतं. हे जर आपण लोकांना दिलेलं आहे म्हणून ते डेबिटमध्ये आहे. लोकांना दिलेलं कर्ज म्हणजे असेट असते. लोकांकडून घेतलेलं कर्ज म्हणजे लायबिलिटी असते. जी लायबिलिटी असते ती क्रेडिटमध्ये असते. जी असेट असते ती नेहमी डेबिटमध्ये असते. म्हणून ही असेट आहे, दिलेलं लोन आहे.
इन्शुरन्स आहे प्रॉफिट अँड लॉसला लिहितो, बॅड डेट प्रॉफिट अँड लॉसला लिहितो. 12% व्याज दराने गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स खरेदी केलेले आहेत 1 जानेवारी 2019ला. म्हणजे आपल्याला ही ॲडजस्टमेंट आहे. 12% व्याजाने आपल्याला 1 जानेवारीपासून व्याज काढावं लागणार आहे. गव्हर्नमेंट बॉन्ड आहे, हे डेबिट बॅलन्स आहे, म्हणजे ही पण असेट आहे. हे पैसे गुंतवलेले आहेत, ही गुंतवणूक आहे, ही इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणून ही असेट आहे. तर अशा पद्धतीने आपण सॉर्टिंग केलेलं आहे. आता याच्यानंतर ज्या ॲडजस्टमेंट आहे ते ॲडजस्टमेंट आपण पाहू आणि या ठिकाणी त्याला खुणा करून घेऊ, म्हणजे जेणेकरून आपल्याला सोडताना सोपं होईल. तर पहा, आपण ॲडजस्टमेंट पाहूया. तर ह्या ठिकाणी तुमच्या समोर ॲडजस्टमेंट दिसत आहेत. स्टॉक आहे, आपल्याला माहिती आहे हा क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिटला घेतो आणि असेटला लिहितो आपण. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, राम अलाउड सॅलरी, पार्टनरला सॅलरी दिलेली आहे 6,000 रुपये. कृष्ण अलाउड कमिशन 3% ऑन नेट सेल. नेट सेल म्हणजे आउटर कॉलमला जे सेलची रक्कम असते त्याला नेट सेल म्हणतात. तर सेलवरती 3% कमिशन काढायचं, ते कृष्णाला द्यायचं, रामला द्यायचं 6,000. मग आता आपण जे काही रकमा द्यायच्या असतात त्या कॅपिटल अकाउंटला लिहित होतो, पण आज कॅपिटल अकाउंट न करता आपल्याला त्याच्याऐवजी करंट अकाउंट करायचं आहे. म्हणून हे आपल्याला दोन्ही एंट्र्या करंट अकाउंटला लिहायच्या आहेत. त्या करंट अकाउंटला लिहायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पार्टनर्स कॅपिटल, पार्टनरला व्याज द्यायचं आहे, म्हणजे हे सुद्धा आपल्याला कुठं द्यायचं आहे, करंट अकाउंटला लिहायचं आहे. त्याच्यानंतर डेप्रिशिएशन आहे, प्लॅन्ट अँड मशिनरीला आपल्याला खून करायची आहे. 3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल, वसूलच होत नाहीत. याचा अर्थ बुडालेत, म्हणजे ही काय आहे, ही आहे बॅड डेब. पैसेच बुडालेत, वसूल होतच नाहीत. नॉट रिकव्हरेबल, वसूल होऊ शकत नाही आहे, म्हणजे ही बॅड डेब, ही न्यू बॅड डेब आहे. हे आपल्याला डेटरमधून वजा करायची आहेत. आणि इन्शुरन्स प्रीपेड आहे, तो इन्शुरन्समधून वजा करायचा आहे, म्हणजे हे प्रॉफिट अँड लॉसला द्यायचं आहे. ही असेट आणि प्रॉफिट अँड लॉसला येणार आहे. हे असेट साईडला आणि प्रॉफिट अँड लॉसला येणार आहे. हे असेट साईडला येणार आणि प्रॉफिट अँड लॉसला येणार आहे. तर आपल्याला हे ॲडजस्टमेंट आहेत. तर ह्या ॲडजस्टमेंट दोन्ही ॲडजस्टमेंट करंट अकाउंटला आहेत. ही ॲडजस्टमेंट प्लॅन्ट अँड मशिनरीला आहे, ही डेटरला आहे, इन्शुरन्स. 3 याला ॲडजस्टमेंट आहेत, ते आपण खुणा करून घेऊया. प्लॅन्ट अँड मशिनरी, डेटर आणि इन्शुरन्स या ठिकाणी आपण खुणा करून ठेवू, म्हणजे आपल्या लक्षात येईल. प्लॅन्ट अँड मशिनरीला आहे ॲडजस्टमेंट, सन्ट्री डेटरला आहे आणि इन्शुरन्सला आहे. या ठिकाणी 3 ठिकाणी ॲडजस्टमेंट आहेत, 3 ॲडजस्टमेंट आहेत आणि आपल्याला अशा पद्धतीने ते सोडायचं. तर प्रॉब्लेम आपण आजपासून ॲट अ टाईम पद्धतीने सोडणार आहोत. म्हणजेच आपण सिरियली प्रत्येक ॲटम हा पूर्ण 100% फिनिश करणार आहोत. मग तो ॲटम तिन्ही अकाउंटला आला काय, दोन्ही अकाउंटला आला काय, एका अकाउंटला येऊन बॅलन्स शीटला आला काय, सगळ्या ठिकाणी तो लिहून टाकायचा, परत त्याच्याकडे पाहायचंच नाही. अतिशय सोपी पद्धत आणि अतिशय वेळ वाचवणारी पद्धत आहे ही. तर आपण त्या पद्धतीने आपण करूया. यासाठी आपल्याला काय करावं लागतं, सगळे अकाउंट अगोदर आखून घ्यावे लागतात आणि मग सगळे अकाउंट आखून घेतल्यानंतर मग आपल्याला हे सोडवायला सुरुवात करता येते. तर अकाउंट आखण्यापूर्वी आपण एकदा नजर मारूया. ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे कंटिन्यू असतं. मग आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती वळीचं करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण खाली करणारच आहोत, पण ट्रेडिंग अकाउंट किती वळीचं करायचं हे आपल्याला अंदाज येईल. पाहूया. 1 2 3, 1 2 3, म्हणजे डेबिट साईडला ट्रेडिंग अकाउंटच्या 3 आयटम आहेत आणि कुठंच काही ॲडजस्टमेंट नाही. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट छोटं आहे, 3 वळी त्याला लागतील. अजून एक्स्ट्रा 2 वळी ग्रॉस प्रॉफिट लिहायला, अजून एक्स्ट्रा 1 वळ, अजून एक्स्ट्रा 1 वळ, 4 आणि 3 7 वळी आपण सोडूया आणि मग त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस असं सगळं आपण घेऊया. आज आपण कॅपिटल अकाउंटऐवजी करंट अकाउंट आखणार आहोत. कॅपिटल अकाउंट आखायचं नाही, याचे मार्क आपल्याला फ्री घ्यायचेत, फुकाट घ्यायचेत म्हणजे आहेत जसं दिसतंय तसं लायबिलिटीला वाढून टाकायचं, फुकाट मार्क घ्यायचेत. फक्त आपल्याला करंट अकाउंट करायचं आहे. तर चला आपण आता या ठिकाणी आखून घेऊया. आता आपण सोडवायला सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला आयटम दिलेला आहे ओपनिंग स्टॉक, तो ट्रेडिंग अकाउंटला लिहायचा आहे. तर आपण तो ट्रेडिंग अकाउंटला लिहून टाकूया. या ठिकाणी आहे ट्रेडिंग अकाउंट टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक लिहूया. 36,000 रुपयाचा आहे ओपनिंग स्टॉक लिहिला आपण 36,000.
त्यानंतर पुढे पाहूया. पुढे आहे कॅपिटल्स. लायबिलिटीला लिहायचं ठरलं आपलं. आज कॅपिटल अकाउंट नाही करायचं. ह्या व्हिडिओमध्ये ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला हे अकाउंट नाही करायचं, त्याऐवजी करंट अकाउंट करायचं आहे. आता हे डायरेक्ट आपण लायबिलिटीला मांडूया. या ठिकाणी आपण डायरेक्ट बॅलन्स शीट पण करून ठेवलेलं आहे. या ठिकाणी लिहूया कॅपिटल. आता कॅपिटल कोणाचं, कॅपिटल अकाउंट कोणाचं, रामचं, कृष्णाचं. आता रामचं कॅपिटल आहे 1,60,000 रुपये, कृष्णाचं आहे 80,000. आपण डायरेक्ट लिहिले, याच्यावर काही केलेलं नाही, ॲड नाही, लेस नाही, कारण करंट अकाउंटमध्ये आपण हे सगळं काही करणार आहोत बाकीचं. त्यानंतर पुढे कंटिन्यू करूया. पुढे आहे करंट अकाउंटचे बॅलन्स दिलेले आहेत. करंट अकाउंटचा बॅलन्स आहे रामचा 8,000 रुपये आहे क्रेडिट साईडला आणि कृष्णाचा 4,000 रुपये आहे डेबिट साईडला. मग आता कृष्णाचा डेबिट साईडला आहे तर तो डेबिटला लिहायचा, रामचा क्रेडिटला आहे तर तो क्रेडिटला लिहायचा. तर आपण या ठिकाणी करंट अकाउंट पण तयार करून ठेवलेलं आहे, पार्टनर्स करंट अकाउंट. तर हे बॅलन्स म्हणून लिहायचं आहे. जसं आपण कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स लिहित होतो तसा करंट अकाउंटचा बॅलन्स आपल्याला लिहायचा आहे, रामचा आणि कृष्णाचा. तर आपण या ठिकाणी पाहू शकता रामचा बॅलन्स क्रेडिट बाजूला आहे आणि कृष्णाचा बॅलन्स डेबिटला आहे. मग रामचा क्रेडिट साईडला लिहायचा आहे. रामचा क्रेडिट साईडला रामच्या कॉलममध्ये लिहायचे ते आहेत 8,000 रुपये. कृष्णाचा नाही आहे, कृष्णाचा डेबिट साईडचा बॅलन्स आहे तो डेबिटला लिहायचा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. तर रामचा टिक पलीकडे लिहिला आहे, कृष्णाचा डेबिट साईडला आहे 4,000 रुपये. ज्या साईडला बॅलन्स असेल त्या साईडला लिहायचा. आता आपण इथपर्यंत पूर्ण फिनिश केलेलं आहे. आपलं ओपनिंग स्टॉक झालं, कॅपिटल अकाउंट झालं, करंट अकाउंट झालं. त्यानंतर पुढे पाहूया परचेसेस. परचेसेसला ट्रेडिंगला लिहायचं. तर रिटर्न किंवा परचेस रिटर्न किंवा कॅरेज आउटवर्ड शब्द या ठिकाणी कुठंही दिसत नाही. म्हणजे परचेसला आपल्याला याच्यामध्ये काहीही लेस करायचं नाही. मग परचेससाठी ॲडजस्टमेंट आहे का पाहू. तर आपण ॲडजस्टमेंट असती तर खून केली असती, जशी याला खून केली, याचा अर्थ ॲडजस्टमेंट पण नाही. मग आपण डायरेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहून टाकूया टू परचेस. परचेसची रक्कम आहे 1,00,000 रुपये. आता पुढे पाहूया. पुढे आहे सेल. सेलला पण ॲडजस्टमेंट नाही. सेलची रक्कम आहे 2,08,000. रिटर्न याच्यामध्ये नाहीच आहे, कुठलंच प्रकारचं रिटर्न आपल्याला दिसत नाही, म्हणून सेलची रक्कम आपण डायरेक्ट क्रेडिट साईडला लिहून टाकूया 2,08,000 बाय सेल. 2,08,000 रुपये आपण लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊया. सेल झालं, पुढे जाऊया डेटर्स. आता डेटर हे ॲसेटला लिहायचं आहे आणि त्याला ॲडजस्टमेंट आहे. मग आपण ॲसेटला लिहूया इनर कॉलमला, मग ॲडजस्टमेंट पाहूया. तर चला, आपल्याकडे बॅलन्स शीट पण आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहूया. तर डेटर्स 1,73,500 आपण या ठिकाणी लिहित आहोत. 1,73,500. तर आपण या ठिकाणी खून केलेली आहे, म्हणजे त्याला ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट पाहूया. ॲडजस्टमेंट काय आहेत आपण या ठिकाणी ॲडजस्टमेंट पाहूया. तर डेटर्सला ॲडजस्टमेंट या ठिकाणी आहे ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकवरेबल. म्हणजे बॅड डेब, न्यू बॅड डेब आहे. हे डेटर्समधून वजा करावं लागतं. तर आपण वजा करूया. लेस न्यू बॅड डेब. न्यू बॅड डेब आहे 3,000 रुपये, ते आपण यातून वजा करूया. म्हणजे 1,70,500 आउटरला लिहिले जातील. आता हे न्यू बॅड डेब जे आहे हे आपल्याला प्रॉफिट अँड लॉसला घ्यायचे आहे. तर आता प्रॉफिट अँड लॉस आपल्याला याला कंटिन्यू असतं. मग आपलं ट्रेडिंग अकाउंट नंतर इथं किती वळी सोडायच्यात, तर 3 आयटम होते. तर आपण 3 आणि एक्स्ट्रा 4 सोडायचे. 1 2 3 4. आपण एवढ्या वळी सोडूया आणि इथून सुरू करूया. इथं बॅड डेब. आता इथं हा बॅड डेब जो आहे तो हा बॅड डेब आपल्याला लिहायचा आहे, ओल्ड बॅड डेब लिहायचा असतो. तर मग आपल्याकडे ओल्ड बॅड डेब ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया किती दिलेला आहे. तुम्ही ट्रायल बॅलन्समध्ये पाहू शकता बॅड डेब दिलेला आहे
या ठिकाणी बॅड डेब आहे 500 रुपये, तो आधी लिहायचा. या ठिकाणी आपण ओल्ड बॅड डेब लिहिला, ओल्ड बॅड डेब लिहितो आपण 500 रुपये. त्यानंतर या ठिकाणी न्यू बॅड डेब, आपण या ठिकाणी ओल्ड बॅड डेब लिहिला 500 रुपये. आता न्यू बॅड डेब जो आहे तो लिहूया, तो आहे या ठिकाणी 3000 रुपये आहे, तो लिहूया आपण. त्यामध्ये तो ॲड करायचा आहे आपल्याला. न्यू बॅड डेब 3000 रुपये आपण ते ॲड केले, दोन्हींची बेरीज आलेली आहे 3500 रुपये. या ठिकाणी ओल्ड बॅड डेब लिहिला 500, न्यू बॅड डेब ॲड केला 3000, 3500 बेरीज आली. आता याच्यातून लेस ओल्ड RDD म्हणायचा. ओल्ड RDD या ठिकाणी उदाहरणार्थ आहे 1000 रुपये, तो आपल्याला लेस करायचा आहे. 1000 रुपये लेस केले की आउटरला 2500 रुपये येतील. आता क्रेडिटर्स नंतर बिल्स रिसिवेबल लिहूया. या ठिकाणी बिल्स रिसिवेबलची किंमत आहे 47,000 रुपये. ही आसेट आहे, आसेट बाजूला लिहूया. या ठिकाणी आपण लिहूया बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल आपण आसेट साईडला लिहिलेली आहे. ही आसेट साईड आहे. या ठिकाणी आपण डेटर नंतर बिल रिसिवेबल लिहिलेले आहे. बिल रिसिवेबलची किंमत आहे 47,000 रुपये, ती आपण या ठिकाणी लिहित आहोत. 47,000 रुपये बिल रिसिवेबल लिहिलेले आहेत. आता त्यानंतर पुढे जाऊया. पुढे या ठिकाणी बिल्स पेबल दिलेले आहेत, ते आहेत 21,000 रुपये. बिल्स पेबल ही लायबिलिटी आहे, मग ते आपण लायबिलिटी बाजूला लिहूया. बिल्स पेबल, बिल्स पेबल आहेत 21,000. आता पुढे पाहूया. पुढे बिल्स पेबल नंतर आपण कमिशन लिहिणार आहोत. कमिशनची किंमत आहे 2,800 रुपये. आपण ते प्रॉफिट अँड लॉस लिहिणार आहोत. टू कमिशन $2,800 रुपये आपण प्रॉफिट अँड लॉसला लिहिलेले आहेत. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे आहे वेजेस. वेजेस आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला लिहायचं आहे. वेजेसची किंमत आहे 1,760 रुपये. ते आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहूया. टू वेजेस 1,760 रुपये. वेजेस झालं लिहून. आता सॅलरीज. सॅलरीज आहेत प्रॉफिट अँड लॉसला. सॅलरीची किंमत आहे सॅलरीची किंमत आहे 3,000 रुपये. ते आपण लिहूया. टू सॅलरी 3,000 रुपये. पुढे पाहूया. पुढे आहे फर्निचर. फर्निचरची किंमत आहे 25,000. फर्निचर आसेट आहे, आसेट साईडला लिहूया. या ठिकाणी ह्या आसेट आहेत, आसेट साईडला लिहूया. फर्निचर 25,000 रुपये. फर्निचरची किंमत लिहिलेली आहे आपण 25,000 रुपये आसेट साईडला. पुढे प्लांट अँड मशिनरी आहे. प्लांट अँड मशिनरीला ॲडजस्टमेंट आहेत. प्लांट अँड मशिनरीची किंमत आहे 63,000. या ठिकाणी स्टार केलेला आहे, याला ॲडजस्टमेंट आहे. तर आपण अगोदर आसेट साईडला आतल्या कॉलममध्ये लिहूया. तर प्लांट आणि मशिनरीवरती या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिलेली आहे. प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%, 5% डेप्रिशिएशन घ्यायचं आहे. तर आपण आत्ता प्लांट अँड मशिनरीची किंमत पाहिली होती. प्लांट अँड मशिनरीची किंमत होती 63,000 रुपये. आपण ते असेटला लिहूया, त्यातून 5% आपण वजा करूया.
या ठिकाणी लिहूया प्लांट अँड मशिनरी 63,000 रुपये लेस 5% डेप्रिशिएशन. 5% डेप्रिशिएशन म्हणजे 10% येईल 6,300. 6,300च्या निम्मे 3,150 रुपये डेप्रिशिएशन येईल. 3,150 रुपये आपण वजा करूया आणि बाहेर लिहूया 59,850 रुपये. 59,850 रुपये या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. आता हे जे डेप्रिशिएशन आहे यानी की किंमत कमी झाली म्हणजे तोटा झाला तर लॉस आहे हे, म्हणून प्रॉफिट अँड लॉसला लिहावं लागेल. डेबिट साईडला हे इथून खाली प्रॉफिट अँड लॉस आहे या ठिकाणी लिहूया टू डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 3,150 रुपये. आपण आता पुढे जाऊया. इन्व्हेस्टमेंट आहे 10,500. ही असेट आहे तर आपण असेट साईडला लिहूया. ही असेट साईड आहे या ठिकाणी लिहूया इन्व्हेस्टमेंट 10,500 रुपये आपण लिहून टाकलेले आहेत. 10,500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट होती ती असेट आहे, असेटला लिहिली. आता याच्यानंतर पुढे आहे लोन अँड ॲडव्हान्सेस गिवन. ही पण असेट आहे ती आपण असेट साईडला लिहूया. दिलेलं आहे लोन म्हणून असेट आहे. लोन घेतलं तर लायबिलिटी कर्ज असतं आणि दिलेलं असेल तर ती असेट असते. आपण असेट साईडला लिहूया लोन अँड ॲडव्हान्सेस गिवन 35,240 रुपये या ठिकाणी लोन अँड ॲडव्हान्सेस लिहिलेले आहेत. पुढे पाहूया. पुढे इन्शुरन्स आहे. इन्शुरन्सला ॲडजस्टमेंट आहे. इन्शुरन्सची किंमत 2,500 आहे. आपण प्रॉफिट अँड लॉसला या ठिकाणी लिहूया टू इन्शुरन्स आहे 2,500 रुपये आणि हा आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसला लिहिलेला आहे. इथून खाली या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉस तयार करत आहोत. या ठिकाणी वरचा भाग ट्रेडिंग अकाउंटचा आहे, खालचा भाग प्रॉफिट अँड लॉसचा. या ठिकाणी इन्शुरन्स लिहिला 2,500 रुपये. आता आपण पुढे या ठिकाणी पाहूया ॲडजस्टमेंट काय आहे. प्रीपेड इन्शुरन्स 500 रुपये प्रीपेड आहे, पुढल्या वर्षीचे आहे म्हणजे चालू वर्षीचे नाहीत म्हणून ते आपल्याला त्यातून वजा करायचे आहेत. आणि पुढल्या वर्षीचे आत्ता दिलेले पैसे ते आपलेच असतात म्हणून ती असेट म्हणून लिहितात. या ठिकाणी प्रीपेड एक नेहमी असेट असते. लेस प्रीपेड आहे 500 रुपये. ते वजा केलेत 2,000 आउटरला लिहिलेत आणि हे 500 रुपये प्रीपेड ही असेट आहे म्हणून असेट साईडला लिहितो आपण. प्रीपेड इन्शुरन्स 500 रुपये. अशा पद्धतीने त्याची ॲडजस्टमेंट पण झालेली आहे. आता पुढे पाहूया पुढचा आयटम पाहूया. तो आहे बॅड डेप. आपण या ठिकाणी बॅड डेप लिहून घेतलेले आहेत. ओल्ड बॅड डेप 500 रुपये. पुढे ट्रायल बॅलन्समध्ये 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. आपण गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये गुंतवणूक केलेली आहे 15,000 रुपये. 12% व्याजाचा दर आहे. ते खरेदी केलेलं आहे 1 जानेवारी 2019ला. आर्थिक वर्ष संपतंय मार्च 19ला. जानेवारीत खरेदी केलेत म्हणजे याच्यावरती आपल्याला 12% व्याज मिळणार आहे. तर ते वरती इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स असं कुठंही दिलेलं नाही. याचा अर्थ ते अजून मिळालेलं नाही म्हणजे ते आपलं इन्कम आहे म्हणून ते आपल्याला इन्कम साईडला प्रॉफिट अँड लॉसला घ्यावं लागेल 12% आणि मिळालेलं नाही म्हणून ते येणं दाखवावं लागेल असेट साईडला याच्यामध्ये ॲड करून. तर चला आपण पहिलं कृती करूया. पहिले असेटला लिहूया 15,000. असेटला लिहितोय 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स 15,000 रुपये आपण लिहिलेले आहेत. यात अजून व्याज मिळालं नाही ते आहे आउटस्टँडिंग म्हणून आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हणूया. आता इंटरेस्ट काढूया.
या ठिकाणी 12%, 15,000च्या 12% काढायचे आहेत. 15,000 भागिले 100 गुणिले 12, 150 गुणिले 12 करून पाहूया. 1 1 3, 5 1 5, 1 1 1, 1,800 रुपये. 12,000वरती व्याज येतं. 12,000वरती व्याज येतं 1,800 रुपये. परंतु हे वार्षिक व्याज असतं, एका वर्षाचं असतं. तर आपल्याला 1 जानेवारी म्हणजे 1/1/19 पासून 31/3/19 पर्यंत व्याज घ्यायचं आहे. मग आता हा जानेवारी महिना, पहिला महिना जानेवारी 1, फेब्रुवारी 2 आणि मार्च 3 असे 3च महिन्याचं व्याज मिळेल. मग हे 1,800 रुपये आहेत. हे 1,800 रुपये आहेत 12 महिन्याचे. याने 12ने भाग दिला की एका महिन्याच्या अमाऊंटने गेले गुणिले 3 महिने करायचे. 12 1 12, 6 उरले, 12 पंचे 60, 150 रुपये महिना. 3 महिन्याचे 450 रुपये होतात. पण 450 रुपये या ठिकाणी व्याज याच्यात ॲड करूया. मग याची बेरीज असेट साईडला होईल 15,450. आणि ही असेट आहे, हे असेटचं व्याज आहे, इंटरेस्ट हे जे आहे हे इन्कम आहे. म्हणून आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसला क्रेडिट साईडला लिहितो आहे आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट बॉन्ड 450 रुपये. या ठिकाणी आपण व्याज लिहिलेलं आहे. गव्हर्मेंट बॉन्ड्स 450. कसं काढलं? 12% रेट दिला आहे. तारीख 1/1 दिली म्हणजे 1 जानेवारी. तर 31 मार्चला वर्ष संपतं आहे म्हणून 3 महिने होतात. 15,000च्या 12% काढले, ते आले 1,800. 1,800चे 12 भाग केले, एका महिन्याला येतं 150 रुपये. 3 महिन्याचे 150 त्रिक 450 रुपये व्याज झालं. ते आपण याच्यामध्ये असेट साईडला ॲड केलं आउटस्टँडिंग असल्यामुळे 15,450 आपण आउटरला लिहिले. आणि हे 450 रुपये व्याज इन्कम असल्याने आपण क्रेडिट बाजूला लिहिलं. अशा पद्धतीने ट्रायल बॅलन्समधल्या सर्व प्रकारचे आयटम घ्यालेले आहेत. आता फक्त ॲडजस्टमेंट करूया म्हणजे प्रॉब्लेम आपला कंप्लीट होईल. आता ट्रायल बॅलन्स नंतर अत्यंत महत्त्वाचे ॲडजस्टमेंट आहेत. या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या. ॲडजस्टमेंट जर समजत नसतील लवकर तर पुन्हा व्हिडिओ रिवर्स घेऊन पहा, नक्की समजेल. या ठिकाणी अतिशय शुद्ध मराठीतून तुम्हाला हळूहळू सांगतो आहे. स्टॉक ऑन हँड 31 मार्च 19 38,000 हा उरलेला स्टॉक आहे म्हणून तो आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा आहे. आणि ती आपली मालमत्ता आहे, प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, म्हणजे असेट आहे म्हणून ती असेटला पण लिहायची. आपण 2 ठिकाणी हे 38,000 रुपये लिहिणार आहोत. 2 ठिकाणी लिहिले की पहिली ॲडजस्टमेंट फिनिश होईल. तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहूया बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक 38,000 रुपये. आणि असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 38,000 रुपये. दोन्ही बाजूला आपण पहिली ॲडजस्टमेंट लिहिलेली आहे. त्यानंतर दुसरी अत्यंत महत्त्वाची ॲडजस्टमेंट, राम इज अलाउड सॅलरी 6,000 रुपये. रामला 6,000 रुपये पगार द्यायचा आहे. कृष्णा अलाउड कमिशन 3% ऑन नेट सेल. कृष्णाला 3% कमिशन द्यायचं आहे. आता पार्टनरला सॅलरी आणि कमिशन ही रक्कम देणं आहे. तर ही द्यायची म्हटल्यानंतर हा बिझनेसचा खर्च झाला. त्याचबरोबर त्यांच्या ते कॅपिटलमध्ये आपल्याला ॲड करावं लागेल. तर आपण कॅपिटल अकाउंटला लिहित असतो हे दोन्ही आयटम. तर कॅपिटल अकाउंटला न लिहिता आज करंट अकाउंट असल्यामुळे, उदाहरणार्थ करंट अकाउंट असल्यामुळे आपल्याला करंट अकाउंटला लिहायचं आहे. तर या ठिकाणी करंट अकाउंटला आपण लिहिणार आहोत. तर करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंटला जे आयटम लिहिले जातात ते असे आहेत. ह्या क्रेडिट बाजूला पार्टनरला ज्या गोष्टी द्यायच्या आहेत, ज्या अमाऊंट द्यायच्या आहेत त्या ह्या ठिकाणी असतात. पार्टनरकडून ज्या अमाऊंट आपल्याला वसूल करायच्यात त्या अमाऊंट डेबिटला यायच्यात. आता पार्टनरला आपण सॅलरी देतो ते इथं लिहिलं जाते, कमिशन इथं लिहिलं जातं, प्रॉफिट द्यायचा असतो इथं लिहिला जातो. त्याचबरोबर इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल ते पण इथं लिहितो. आणि त्या पार्टनरकडून वसूल करायचं काय आहे, ड्रॉईंग घेतलेली ती वजा करायची असते म्हणून आपण डेबिटला लिहितो. इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग पण डेबिटला लिहितो. तर करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट एकच असतं, फक्त नावामध्ये या ठिकाणी बदल आहे.
कॅपिटल करंट अकाउंट आल्यानंतर कॅपिटल अकाउंटची अमाऊंट आपल्याला डायरेक्ट बॅलन्स शीटला लिहायची आहे. तर त्याऐवजी करंट अकाउंटचा बॅलन्स लिहून करंट अकाउंटला कॅपिटल अकाउंटच्या जे एंट्री असतात त्या करायच्या असतात. तर मग आपण या ठिकाणी रामची सॅलरी लिहूया 6,000 आणि कृष्णाचं 3% कमिशन सेलवरती काढून लिहूया. पहिल्यांदा लिहूया सॅलरी टू पार्टनर्स 6,000 रुपये. त्यानंतर कमिशन टू पार्टनर्स 3% आपल्याला काढायचे आहेत. आपण आता पुढे जाऊया. इन्व्हेस्टमेंट आहे 10,500. ही असेट आहे. तर आपण असेट साईडला लिहूया. ही असेट साईड आहे. या ठिकाणी लिहूया इन्व्हेस्टमेंट 10,500 रुपये आपण लिहून टाकलेले आहेत. 10,500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट होती, ती असेट आहे, असेटला लिहिली. आता याच्यानंतर पुढे आहे लोन अँड ॲडव्हान्सेस गिवन. ही पण असेट आहे, ती आपण असेट साईडला लिहूया. दिलेलं आहे लोन म्हणून असेट आहे. लोन घेतलं तर लायबिलिटी कर्ज असतं आणि दिलेलं असेल तर ती असेट असते. आपण असेट साईडला लिहूया लोन अँड ॲडव्हान्सेस गिवन ₹35,240 रुपये या ठिकाणी लोन अँड ॲडव्हान्सेस लिहिलेले आहेत. पुढे पाहूया. पुढे इन्शुरन्स आहे. इन्शुरन्सला ॲडजस्टमेंट आहे. इन्शुरन्सची किंमत 2,500 आहे. आपण प्रॉफिट अँड लॉसला या ठिकाणी लिहूया टू इन्शुरन्स आहे 2,500 रुपये आणि हा आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसला लिहिलेला आहे. इथून खाली या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉस तयार करत आहोत. या ठिकाणी वरचा भाग ट्रेडिंग अकाउंटचा आहे, खालचा भाग प्रॉफिट अँड लॉसचा. या ठिकाणी इन्शुरन्स लिहिला 2,500 रुपये. आता आपण पुढे या ठिकाणी पाहूया ॲडजस्टमेंट काय आहे. प्रीपेड इन्शुरन्स 500 रुपये प्रीपेड आहे, पुढल्या वर्षीचे आहे, म्हणजे चालू वर्षीचे नाहीत म्हणून ते आपल्याला त्यातून वजा करायचे आहेत. आणि पुढल्या वर्षीचे आत्ता दिलेले पैसे ते आपलेच असतात म्हणून ती असेट म्हणून लिहितात. या ठिकाणी प्रीपेड एक नेहमी असेट असते. लेस प्रीपेड आहे 500 रुपये, ते वजा केलेत, 2,000 आउटरला लिहिलेत आणि हे 500 रुपये प्रीपेड ही असेट आहे म्हणून असेट साईडला लिहितो आपण. प्रीपेड इन्शुरन्स 500 रुपये. अशा पद्धतीने त्याची ॲडजस्टमेंट पण झालेली आहे. आता पुढे पाहूया पुढचा आयटम पाहूया. तो आहे बॅड डेप. आपण या ठिकाणी बॅड डेप लिहून घेतलेले आहेत. ओल्ड बॅड डेप 500 रुपये. पुढे ट्रायल बॅलन्समध्ये 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. आपण गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये गुंतवणूक केलेली आहे 15,000 रुपये. 12% व्याजाचा दर आहे. ते खरेदी केलेलं आहे 1 जानेवारी 2019ला. आर्थिक वर्ष संपतंय मार्च 19ला. जानेवारीत खरेदी केलेत म्हणजे याच्यावरती आपल्याला 12% व्याज मिळणार आहे. तर ते वरती इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स असं कुठंही दिलेलं नाही. याचा अर्थ ते अजून मिळालेलं नाही, म्हणजे ते आपलं इन्कम आहे म्हणून ते आपल्याला इन्कम साईडला प्रॉफिट लॉसला घ्यावं लागेल 12% आणि मिळालेलं नाही म्हणून ते येणं दाखवावं लागेल असेट साईडला याच्यामध्ये ॲड करून. तर चला आपण पहिलं कृती करूया. पहिले असेटला लिहूया 15,000. असेटला लिहितोय 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स 15,000 रुपये आपण लिहिलेले आहेत. यात अजून व्याज मिळालं नाही, ते आहे आउटस्टँडिंग म्हणून आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हणूया. आता इंटरेस्ट काढूया. या ठिकाणी 12% 15,000च्या 12% काढायचे आहेत. 15,000 भागिले 100 गुणिले 12 150 गुणिले 12 करून पाहूया. 1 1 3 5 1 5 1 1 1 1,000
800 रुपये 12,000वरती व्याज येतं. 12,000वरती व्याज येतं 1,800 रुपये. परंतु हे वार्षिक व्याज असतं, एका वर्षाचं असतं. तर आपल्याला 1 जानेवारी म्हणजे 1/1/19 पासून 31/3/19 व्याज घ्यायचं आहे. मग आता हा जानेवारी महिना, पहिला महिना जानेवारी 1, फेब्रुवारी 2 आणि मार्च 3 असे 3च महिन्याचं व्याज मिळेल. मग हे 1,800 रुपये आहेत. हे 1,800 रुपये आहेत 12 महिन्याचे. याने 12ने भाग दिला की एका महिन्याच्या अमाऊंटने गेले गुणिले 3 महिने करायचे. 12 × 12 6 उरले. 12 × 5 = 60. 150 रुपये महिना. 3 महिन्याचे 450 रुपये होतात. पण 450 रुपये या ठिकाणी व्याज याच्यात ॲड करूया. मग याची बेरीज असेट साईडला होईल 15,450. आणि ही असेट आहे, हे असेटचं व्याज आहे. इंटरेस्ट हे जे आहे हे इन्कम आहे. म्हणून आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसला क्रेडिट साईडला लिहितो आहे आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट बॉन्ड 450 रुपये. या ठिकाणी आपण व्याज लिहिलेलं आहे. गव्हर्मेंट बॉन्ड्स 450. कसं काढलं? 12% रेट दिला आहे. तारीख 1/1 दिली म्हणजे 1 जानेवारी. तर 31 मार्चला वर्ष संपतं आहे म्हणून 3 महिने होतात. 15,000च्या 12% काढले ते आले 1,800. 1,800चे 12 भाग केले. एका महिन्याला येतं 150 रुपये. 3 महिन्याचे 150 त्रिक 450 रुपये व्याज झालं. ते आपण याच्यामध्ये असेट साईडला ॲड केलं आउटस्टँडिंग असल्यामुळे 15,450 आपण आउटरला लिहिले. आणि हे 450 रुपये व्याज इन्कम असल्याने आपण क्रेडिट बाजूला लिहिलं. अशा पद्धतीने ट्रायल बॅलन्समधल्या सर्व प्रकारचे आयटम घ्यालेले आहेत. आता फक्त ॲडजस्टमेंट करूया म्हणजे प्रॉब्लेम आपला कंप्लीट होईल. आता ट्रायल बॅलन्स नंतर अत्यंत महत्त्वाचे ॲडजस्टमेंट आहेत. या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या. ॲडजस्टमेंट जर समजत नसतील लवकर तर पुन्हा व्हिडिओ रिवर्स घेऊन पहा, नक्कीच समजेल. या ठिकाणी अतिशय शुद्ध मराठीतून तुम्हाला हळूहळू सांगतो आहे. स्टॉक ऑन हँड 31 मार्च 19 38,000 हा उरलेला स्टॉक आहे म्हणून तो आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा आहे. आणि ती आपली मालमत्ता आहे, प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे म्हणजे असेट आहे म्हणून ती असेटला पण लिहायची. आपण 2 ठिकाणी हे 38,000 रुपये लिहिणार आहोत. 2 ठिकाणी लिहिली की पहिली ॲडजस्टमेंट फिनिश होईल. तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहूया बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक 38,000 रुपये. आणि असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 38,000 रुपये. दोन्ही बाजूला आपण पहिली ॲडजस्टमेंट लिहिलेली आहे. त्यानंतर दुसरी अत्यंत महत्त्वाची ॲडजस्टमेंट, राम इज अलाउड सॅलरी 6,000 रुपये. रामला 6,000 रुपये पगार द्यायचा आहे. कृष्णा अलाउड कमिशन 3% ऑन नेट सेल. कृष्णाला 3% कमिशन द्यायचं आहे. आता पार्टनरला सॅलरी आणि कमिशन ही रक्कम देणं आहे. तर ही द्यायची म्हटल्यानंतर हा बिझनेसचा खर्च झाला. त्याचबरोबर त्यांच्या ते कॅपिटलमध्ये आपल्याला ॲड करावं लागेल. तर आपण कॅपिटल अकाउंटला लिहित असतो हे दोन्ही आयटम. तर कॅपिटल अकाउंटला न लिहिता आज करंट अकाउंट असल्यामुळे, उदाहरणार्थ करंट अकाउंट असल्यामुळे आपल्याला करंट अकाउंटला लिहायचं आहे. तर या ठिकाणी करंट अकाउंटला आपण लिहिणार आहोत. तर करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंटला जे आयटम लिहिले जातात ते असे आहेत. ह्या क्रेडिट बाजूला पार्टनरला ज्या गोष्टी द्यायच्या आहेत, ज्या अमाऊंट द्यायच्या आहेत त्या ह्या ठिकाणी असतात. पार्टनरकडून ज्या अमाऊंट आपल्याला वसूल करायच्यात त्या अमाऊंट डेबिटला यायच्यात. आता पार्टनरला आपण सॅलरी देतो ते इथं लिहिली जाते. कमिशन इथं लिहिलं जातं. प्रॉफिट द्यायचा असतो इथं लिहिला जातो. त्याचबरोबर इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल ते पण इथं लिहितो. आणि त्या पार्टनरकडून वसूल करायचं काय आहे, ड्रॉईंग घेतलेली ती वजा करायची असते म्हणून आपण डेबिटला लिहितो. इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग पण डेबिटला लिहितो. तर करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट एकच असतं, फक्त नावामध्ये या ठिकाणी बदल आहे. कॅपिटल करंट अकाउंट आल्यानंतर कॅपिटल अकाउंटची अमाऊंट आपल्याला डायरेक्ट बॅलन्स शीटला लिहायची आहे. तर त्याऐवजी करंट अकाउंटचा बॅलन्स लिहून करंट अकाउंटला कॅपिटल अकाउंटच्या जे एंट्री असतात त्या करायच्या असतात. तर मग आपण या ठिकाणी रामची सॅलरी लिहूया 6,000 आणि कृष्णाचं 3% कमिशन सेलवरती काढून लिहूया. पहिल्यांदा लिहूया सॅलरी टू पार्टनर्स 6,000 रुपये.
त्यानंतर कमिशन टू पार्टनर्स 3% आपल्याला काढायचे आहेत. आपल्याला सेलवरती त्या पार्टनरचं कमिशन काढायचं आहे 3%. 2,08,000वरती आपण 3% काढूया. 2,08,000 भागिले 100 गुणिले 3. 2 शून्य गेले 2 शून्य गेले 20 80 राहिले. याला 3 गुण म्हणजे 3% येतील. 3 शून्य शून्य 8 त्रिक 24 2 आले हातचे 3 शून्य शून्य 0 अधिक 2 2 3 2 6. 6,240 रुपये या ठिकाणी याला आपल्याला कृष्णाला कमिशन द्यायचं. 6,240 रुपये हे कमिशन आपण इथं ॲडजस्टमेंटमध्ये म्हटलं होतं 3% ऑन नेट सेल. म्हणजे नेट सेल म्हणजे आउटर कॉलमला जो सेलची रक्कम आहे त्याच्यावरती 3%. म्हणून आपण आउटर कॉलमला जी सेलची रक्कम आहे 2,08,000 त्याच्यावरती 3% अमाऊंट काढली. ती आली 6,240. ती आपण कृष्णाच्या कॉलममध्ये लिहिलेली आहे. तर पुढे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल टू बी प्रोव्हाइडेड 5%. आता हे पार्टनरला आपल्याला व्याज द्यायचं आहे 5% कॅपिटलवरती. मग त्यांचं जे कॅपिटल आहे 1,60,000 आणि 80 याच्यावरती 5% आपल्याला कमिशन द्यायचं आहे. या ठिकाणी इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल 5%. पार्टनरला व्याज द्यायचं आहे 5% कॅपिटलवरती. तर त्यांची कॅपिटलची अमाऊंट आहे 1,60,000 आणि 80,000. 1,60,000च्या समजा 10% 16,000 व्याज होईल. याच्या 10% काढलं तर 8,000 होईल. 5% याच्या निम्म होईल. 16चे निम्मे 8 8च्या निम्मे 4 म्हणजे 8,000 आणि 4,000 आपल्याला इंटरेस्टवरती व्याज द्यायचं. इंटरेस्ट ऑन कॅपिटलवरती व्याज द्यायचं आहे. 1,60,000च्या 5% म्हणजे 8,000. 80,000 रुपये कॅपिटलच्या 5% म्हणजे 4,000 रुपये व्याज होईल कृष्णाला. अशा पद्धतीने एंट्री केली. जे द्यायचं आहे ते सगळं क्रेडिट साईडला लिहायचं. त्याच्यानंतर ही ॲडजस्टमेंट झाली. आता ह्या 3 1 आणि 2 ह्या दोन्ही ॲडजस्टमेंट प्रॉफिट अँड लॉसला लिहायच्या. कारण ते 2 एक्सपेन्सेस आहेत म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉसला या ठिकाणी लिहूया. पहिला आहे सॅलरी टू रामला सॅलरी 6,000. कमिशन टू कृष्णाला कमिशन 6,240 रुपये. त्यानंतर आत्ता आपण इंटरेस्ट काढला आहे टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल रामचा आहे 8,000 श्यामचा आहे 4,000. दोघांचं मिळून इंटरेस्ट आहे 12,000 रुपये. दोन्ही ठिकाणी आपण ह्या एंट्र्या दोन्ही ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत. पुढे आहे डेप्रिशिएशन प्लांट अँड मशिनरी. आपण डेप्रिशिएशन वजा केलं आहे आणि प्रॉफिट अँड लॉसला पण लिहिलेलं आहे. पुढे जाऊया. पुढे 3,000 रुपये बॅड डेप हे पण आपण डेटर्समधून वजा केले आहेत. प्रॉफिट अँड लॉसला लिहिलेले आहेत. प्रिपेड इन्शुरन्ससुद्धा आपण इन्शुरन्समधून वजा केलं आहे आणि असेट साईड लिहिलं. म्हणजे सर्व ॲडजस्टमेंट झाल्यात. आपला प्रॉब्लेम पूर्ण संपला आहे. तर आपण या ठिकाणी तो फिनिश करूया. म्हणजे या ठिकाणी आपण बॅलन्स काढूया. ग्रॉस प्रॉफिट येईल. त्याच्यानंतर तो आपण खाली फॉरवर्ड करणार. याची बेरीज वजाबाकी करून या ठिकाणी नेट प्रॉफिट येईल. तो आपण डिवाइड करून लिहिणार आणि डिवाइड केलेला नेट प्रॉफिट या ठिकाणी आपण करंट अकाउंटला लिहिणार आणि करंट अकाउंटमधून डेबिट बाजू वजा करून बॅलन्स काढणार आणि मग या ठिकाणी करंट अकाउंटचे आपण बॅलन्स लिहिणार आणि मग याची पूर्ण बेरीज येणार. या प्रोसेसने आपण हे प्रॉब्लेम आता कंप्लीट करूया. या ठिकाणी आपण बेरीज करूया. ट्रेडिंग अकाउंटची बेरीज क्रेडिट बाजूची 2,08,000 अधिक 8 8 आणि 8 16 2,16,000 अधिक 30 म्हणजे 2,46,000 रुपये ह्या साईडची बेरीज येईल. ह्या साईडची 1,36,000 आणि 1,000 1,37,760 येईल. ही बेरीज लहान आहे, ही मोठी आहे. ही आहे 2,46,000. ही आपण दोन्ही साईडला लिहू शकतो. 2,46,000 2,46,000 रुपये बेरीज क्रेडिट साईडची आहे. तर 2,46,000 ही जी बेरीज आहे ही क्रेडिटची आहे. डेबिट साईडची बेरीज या ठिकाणी 1,08,690 रुपये क्रेडिट साईडची बेरीज झाली. डेबिट साईडची बेरीज या ठिकाणी करायची आपण आणि ह्या बेरजेतून ही वजा केली की या ठिकाणी 71,000 रुपयाचा फरक येतो. 71,000 रुपये नेट प्रॉफिट आहे. तो आपल्याला राम आणि कृष्णामध्ये वाटून द्यायचा आहे.
या ठिकाणी राम आणि कृष्णा हे जे पार्टनर आहेत यांना आपण वाटतो आहोत. तर वाटणीचा रेशो आहे या ठिकाणी पाहू शकताय. 3:2 5 भाग करायचे. 71,000 डिवाइड बाय 5. 3 रामला, 2 हिस्से कृष्णाला. 14,500 एकाच्या वाट्याला येतात. 14,500 गुणिले 3 करायचं. या ठिकाणी 3:2 रेशो दिलेला आहे आणि एकाला 2 हिस्से द्यायचे. तर याला 14 28 29,000 रुपये येतील. याला 14 त्रिक 42 43,500 याला येतील. या 71,000ला 5ने भाग दिला की 14,200 येतात. 14,200 गुणिले 3 42,600. 14,200 गुणिले 2 28,400. आपण या ठिकाणी करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचे. बाय नेट प्रॉफिट 42,600 28,400. आता करंट अकाउंटची बेरीज करायची. ह्या साईडची बेरीज ह्या साईडची बेरीज करायची आणि या ठिकाणी बॅलन्स कॅरीड डाऊन लिहायचा आहे आणि दोन्ही साईडला मोठी बेरीज लिहायची. ही बेरीज आणि मग डेबिट साईडची बेरीज वजा करायची. या ठिकाणी बॅलन्स लिहायचा. ही बेरीज वजा करायची. या ठिकाणी बॅलन्स लिहायचा आणि मग तो बॅलन्स या ठिकाणी डेबिट साईडला आला म्हणून क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून तो लायबिलिटी साईडला लिहायचा. या ठिकाणी करंट अकाउंट राम आणि श्याम या ठिकाणी दोघांचा आपण बॅलन्स लिहायचा आहे. आता ह्या साईडची बेरीज आहे 42 8 50 50 आणि 8 56 56 8 64,600 64,600 बॅलन्स येतो. या ठिकाणी आहे 6 आणि 4 10 आणि 28 38,400 38,500 38,640 38,640 रुपये. 38,640मधून 4 गेले 34,640 रुपये या साईडचा बॅलन्स येईल. तो या ठिकाणी द्यायचा. 64,600 34,640 आपण लायबिलिटी साईडला यायचा आणि दोन्ही साईडची बेरीज करायची. ती बेरीज या ठिकाणी येते आहे 4,02,040 रुपये. 4,02,040 रुपये. आता आपण ह्या ठिकाणी पाहू शकता पुस्तकामध्ये 3:2 रेशो सांगितलेला आहे परंतु डिवायडेशन करताना 35,500 असं इक्वली केलं आहे. या ठिकाणी पण प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर आपण 3:2 याप्रमाणेच वाटणी केलेली आहे. ती आले 42,600 आणि 28,400. पुस्तकाप्रमाणे थोडंसं वाटणीमध्ये या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे. पुस्तकामध्ये थोडीशी टायपिंग मिस्टेक आहे तर ते या ठिकाणी बॅलन्स वेगळा येईल त्यामुळे